तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतणे एकत्र आलेत, म्हणजे त्यांचं विलिनीकरण झालं। अजित पवारांच्या साथीनं शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलंय असं भाकीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय। तसंच लवकरच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये असंही आंबेडकर म्हणालेले आहेत। ते आता स्थायिकच झालेत असंच म्हणावं लागेल, का 3 पिढ्या त्यांच्या इथे गेलेल्या आहेत, पण गावकरी त्यांना मानत नाही। पण एवढ्या दिवस शरद पवार असं म्हणत होते की जे भाजप सोबत गेलेले आहेत त्यांच्यासोबत आपण कधीच जायचं नाही, आणि अचानक 2 दिवसांमध्ये इतका बदल झाला की अजित पवारांसोबत पुन्हा एकदा गरोबा करण्याची हे असं मी असं सेक्युलर मतदार जो आहे त्या सेक्युलर मतदाराने एक लक्षात घ्यावं की ही शरद पवारांना पायवाट करून देण्याचा मार्ग आहे बीजेपीकडे जाण्याचा। म्हणजे विलिनीकरणच पहिलं विलिनीकरण म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांचं विलिनीकरण आणि अजित पवार बीजेपी बरोबर राहणं आणि त्यातून मग असणारं सुप्रिया सुळे यांना असणारं केंद्रीय मंत्रिमंडळात घेणं, असं जर प्रवास घडला तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य बाळगू नये। त्यांनी आतापासूनच सावध झालं पाहिजे।